तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉवर न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. किर्चॉफ्स लॉ मध्ये दोन टाईप आहे, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आपण फर्स्ट किर्चॉफ्स करंट लॉ बघू. आता आहे ना, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, जे की आता मी हा एक पॉईंट घेतला, याला मी 4 लाईन अशा ड्रॉ केल्या. आता बघा, हा करंट I1 आहे आणि हा करंट I2 आहे आणि हा करंट I3 आहे आणि हा करंट I4 आहे. आणि इथं हा याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो नोड. तर ह्या नोडमधून जेवढे करंट पास होणार आहे त्यांची सम घेतो आपण, म्हणजेच काय येईल, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 इक्वल टू 0. म्हणजे ज्या नोडमधून जेवढे करंट पास होईल त्याचे आपण काय घेतो, सम घेतो आणि ते काय करतो, इक्वल टू 0. त्यामुळे यालाच काय म्हणतात, म्हणजे समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0, यालाच काय म्हणतात, करंट लॉ. मग त्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मग आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ पण काय सेम आहे, म्हणजेच सपोज आता आपल्याला व्होल्टेज लॉ म्हणजे काय बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज अराउंड अ क्लोज लूप इन अ सर्किट इज मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच काय, ज्या लूपमध्ये आपल्याला जे काय आपल्याला व्होल्टेज आहे त्याची आपण काय करतो, सम घेतो. मग आता सपोज हा लूप आपण घेतला, मग याची काय घ्यायचं, आपल्या व्होल्टेजची सम इज इक्वल टू 0. मग यालाच आपण काय म्हणणार आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. म्हणजे एक क्लोज लूप असणार आहे तुमचा. आता सपोज हे घ्या, मी इथं सर्किट काढलं आहे, इथं पॉझिटिव्ह दाखवते, इथं निगेटिव्ह, इथं रेजिस्टन्स असणार आहे आणि याला काहीतरी व्होल्टेज असणार आहे. सपोज आता इथं बॅटरी मी घेतली, परत एक पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इथं हे 12 व्होल्ट आणि इथं 3 व्होल्ट. आता हे जे काय, हे तुमचं करंट नाही, हे व्होल्टेज आहे. मग आपण घेताना काय घेतो, अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज इज इक्वल टू 0, यालाच काय म्हणतो आपण, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मग याच्यावर बेस आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन कन्सेप्ट वापरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे. मग ती न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे ते आपण बघू. आता फर्स्ट आपण न्यूमेरिकल बघू. तर आता बघा, हे फर्स्ट न्यूमेरिकल आहे. याच्यात आपल्याला I1 म्हणजे सपोज कन्सिडर करा, इथं I1 आणि I2चा आपल्याला काय करायचं आहे, इथं करंट फाइंड करायचं आहे. म्हणजे I1 आणि I2मध्ये आपल्याला करंट किती होतो पास ते आपल्याला शोधायचं आहे. मग फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण जे सर्किट ड्रॉ केलं, मी हे एक्झाम्पल घेतलं आहे, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेपमध्ये आता मी स्टेप 1 दाखवतो. स्टेप 1मध्ये आपल्याला काय करायचं आहे, नोड ड्रॉ करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, नोड ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टेप 2मध्ये काय करायचं आहे, ब्रांच आपल्याला काय करायचं आहे, लूपचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. लूप इक्वेशन युजिंग KCL, मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा जे काय असेल ते किर्चॉफ्स लॉ वापरून आपल्याला काय करायचं आहे, लूपचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग आता बेसिकली आता आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये यांनी काय करायला लावलं, आपल्याला नोड ड्रॉ करायचे. मग आता ही मारी इथं हा फर्स्ट ब्लॉक दिसतोय आणि हा सेकंड ब्लॉक दिसतोय, बरोबर. तर मी काय करतो, याला नोड ड्रॉ करून घेतो. ही नोड अशी ड्रॉ करायची, ही नोड मी ड्रॉ केली. आता बघा, ही नोड ड्रॉ केली म्हणजेच आपल्याला हे काय, लूप, हे काय, हा लूप 1 आणि हा काय, ही लूप मी ड्रॉ केले. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन राईट करायचं. आता ती इक्वेशन कसं राईट करायचं आहे ते बघा. आता या इक्वेशन राईट करताना तुम्हाला खूप बेसिक गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या आहे. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला आता बघा, इथं काय करायचं आहे, आता आपल्याला फर्स्ट आपल्याला नोड ड्रॉ केल्या, त्यानंतर आता आपल्याला इक्वेशन राईट करायची. आता ते इक्वेशन बघा, आता इथं किती 2 व्होल्ट आहे, 2 ओम, इथं किती तुमचं 12 ओम आहे. त्याच्यानंतर इथं किती व्होल्टेज आहे, -2, साईन डायरेक्शन बघायचं, साईन कोणतं आहे, -2 प्लसकडून व्होल्टेज चाललेलं आहे. मग ज्या डायरेक्शनने आपण लूप घेतलेला आहे त्या डायरेक्शन इथं फॉलो करायची. मग इथं जे साईन लागन ते साईन घ्यायचं आहे. मग आता आपलं फर्स्ट इक्वेशन कसं येईल बघा. आता कारण इथं काय करंट होतं फ्लो, इथं I1 करंट होतो आहे, इथं I2 करंट I1 मायनस I2 करंट फ्लो होतो या सर्किटमध्ये. आणि त्याच्यानंतर इथं आता ही जी कॉमन नोड आहे, आता या कॉमन नोडमुळं इथं काय होतं आहे, I1 मायनस I2 करंट फ्लो होतो आहे. पण इथं जी कॉमन नोड आहे या 4 ओम रेजिस्टन्समधून पण काय होतो आहे, 4 ओम रेजिस्टन्समधून पण काय होतो आहे, I1 मायनस I2 करंट हा कॉमन करंट फ्लो होतो आहे. मग आपल्याला हे जे आता तुम्हाला सांगितलं, मग आता त्याचा वापर करून आपल्याला इक्वेशन लिहायचं. आता बघा, इथं 14 ओम आहे ना. मग आता फर्स्ट मी नोड 1चं इक्वेशन घेतो, नोड 1 किंवा लूप 1, जसं की लूप 1चं इक्वेशन. आता ते कसं लिहायचं बघा. आता हा 12 ओम आहे ना, मग काय येईल, 12 ओम म्हणजे जसं की 12 I1, जसं काय फर्स्ट I1 करंट आहे. त्याच्यानंतर सेकंड काय येईल बघा. आता इथं 4, आता आधी सगळे रेजिस्टन्सचे व्होल्टेज करंट घेऊन टाकायचे. आता फर्स्ट कोणता आहे, त्यानंतर हा सेकंड घ्यायचा. मग आता 4,
आता 4 हा काय कॉमन नोडमध्ये करंट येतो. कॉमन नोडमध्ये काय त्याची कॉमन नोडमध्ये हा रेजिस्टन्समध्ये येतो. मग त्याची व्हॅल्यू कशी घ्यायची? हा काय येईल I1 मायनस I2 बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय 2 ओम बरोबर. मग इथं किती 2 ओमचं काय येईल 2I1 कारण इथं करंट हा I1च फ्लो होतोय. त्याच्यानंतर इथं कॉमन नोड आहे म्हणून इथं काय होतं I2 मायनस I1 करंट फ्लो होतोय इथं. आता त्याच्यानंतर आता हे राहिलं आपलं व्होल्टेज. मग आता इथं काय बघा डायरेक्शन कोणती निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातोय. मग त्याच्यासाठी इथं काय येईल -8 आणि त्याच्यानंतर इथलं जे व्होल्टेज आहे इथं काय येईल -4 इक्वल टू 0. आता ही इक्वेशन मी राईट केलं. आता आपल्याला काय करायचं ही इक्वेशन आहे ना जे I1 आणि I2च्या टर्म एक साईड करून आणि कॉमनच्या टर्म एक साईड करायच्या आहे. आता बघा हा आहे 12I1 मायनस आता सॉरी प्लस त्याच्यानंतर मी काय करतो आता याला मल्टिप्लाय करतो. मग काय येईल 4I1 मायनस काय येईल 4I2 आणि प्लस 2I1 मायनस 8 मायनस 4 काय येईल -12 इक्वल टू 0. आता ही इक्वेशन काय करू आता परत रिराईट करून घेऊ. आता 12I1 प्लस 4I1 किती झाले 16I1 आणि हे 2I1 म्हणजे किती झाले 18I1 मायनस त्याच्यानंतर 4I2 काय आलं 4I2. आता ह्या -12 तिकडे जाताना काय होईल 12 बरोबर. हे झालं इक्वेशन आपलं 1. त्यानंतर आता मी इथं लूप 2चं इक्वेशन राईट करतो बघा. लूप 2 इक्वेशन बरोबर. मी याला लूप 2चं इक्वेशन नाव देतो. आता हे लूप 2चं इक्वेशनमध्ये आपल्याला ते कसं राईट करायचं आहे आता ते बघा. नोड आहे ना त्याचंच आपल्याला इक्वेशन घ्यायचं आहे. बाकीचं यांचं काहीच आपल्याला फक्त कॉमन नोडसाठी इक्वेशन काय येईल त्याचं डायरेक्शन त्यानुसार डायरेक्शननुसार इक्वेशन येणार आहे. मग डायरेक्शननुसार करंटची पण व्हॅल्यू काय होती चेंज होती. मग डायरेक्शननुसार आपण करंटची व्हॅल्यू काय घेतली I2 मायनस I1 घेतली. मग जो काय 8 ओम आहे ना मग 8 ओम काय येईल I2 सॉरी 8I2 बरोबर. त्यानंतर परत आपण आता 4 घेऊ. मग काय येईल +4 आता इथं काय येतं बरोबर. त्यानंतर इथं काय येतं I2 मायनस I1 कारण इथं करंटची डायरेक्शन काय होती चेंज होती. कारण इथून करंट I1 होतो आणि इथून ज्यावेळेस इथं I2 दोन्ही मिक्स होतो त्याच्यानंतर काय होतं I2 मायनस I1 करंट इथून काय होतं फ्लो होतो. फ्लो झाल्यानंतर इथं -2 पॉझिटिव्हकडे जातं. त्याच्यानंतर डायरेक्शन चेंज होते म्हणून आपण इथं डायरेक्शन चेंज केली. त्याच्यानंतर पुढं काही -12 बरोबर इथं कारण मायनस आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता इथं +8 येईल +8 इक्वल टू 0. आता इक्वेशन रिराईट करून घेऊ 8I2 प्लस 4I2 मायनस काय येईल 4I1 मायनस इथं काय येईल 4 इक्वल टू 0. मग आता ही इक्वेशन परत आपण हे करून घेऊ रिराईट 12I2 मायनस 4I1 इक्वल टू 4. आता ही इक्वेशन आहे ना कॅल्सीमध्ये पुट करण्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे तर ते आधी व्यवस्थित आहे ना ज्या व्हॅल्यू आता इथं बघा इथं I1 आहे आणि इथं I1 आहे तर ते आपल्याला रिराईट करायचं आहे. मग इथं I2ची व्हॅल्यू जर तुम्ही सेम पुट केली तर आन्सर रॉंग होईल. मग आता इथं आहे ना मी हे कोणतं पण एक इक्वेशन रिराईट करून घ्या. आता मी हे काय करतो 4I1 प्लस 12I2 इक्वल टू 4. आता ही इक्वेशन मला सेम झालं. आता मी काय करतो मोडमध्ये जातो इक्वेशनमध्ये जातो आणि फर्स्ट इक्वेशन टाईप करतो. मग माझं फर्स्ट इक्वेशन काय 118 इक्वल टू -4 इक्वल टू करायचं आणि इक्वल टू 12 बरोबर. त्यानंतर काय -4 बरोबर -4 त्याच्यानंतर +12 त्याच्यानंतर इक्वल टू 4. मी हे आन्सर काय आलं बघा आपलं एक्स म्हणजे आपल्याला I1चा करंट किती भेटला 0.8. त्याच्यानंतर आपल्याला I2चा करंट किती भेटला 0.6. अशा पद्धतीने हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता हे आपण फर्स्ट मेथड म्हणजे आपण जी इझी मेथड होती त्या इझी मेथड वापरून आपण हे सॉल्व केलेलं आहे. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इथं पण आपल्याला काय करायचं आहे करंट आधी नोड करंट काय करायचं आहे इथं नोड करंट लूप आपल्याला ड्रॉ करायचं आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचं आहे इक्वेशन फाइंड करायचे इक्वेशन ऑफ लूप. तर आपण इथं काय करू फर्स्ट लूप ड्रॉ करू. मी हे लूप ड्रॉ केले बरोबर. हे पॉझिटिव्हकडून सॉरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग आता सॉरी डायरेक्शन चेंज झाली. इथं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येईल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येईल बरोबर. मग आता
इक्वेशन आपल्याला राईट करायचे. मी इक्वेशन कसे येतील त्यासाठी आधी आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं याचं तुम्हाला काय करायचं आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला लक्षात घेऊनच ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग आता ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला बेसिक स्टेप्स आपल्याला माहीत पाहिजे, ज्या की आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितल्या. मग आता फर्स्ट एक्झाम्पल बघितल्यानंतर आता आपण काय करू, त्या सॉल्व करू. मग आता सॉल्व कशा करायचं ते बघा. आता तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित, मी तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करून दाखवतो. जो कॉमन नोड आहे मी तर लिहितो. कॉमन नोडसाठी तुम्हाला ना एक ट्रिक्स आहे. कॉमन नोड इथं मी लिहितो ट्रिक्स. मग ती कशी तुम्हाला इथं कन्फ्युजन नाही होणार त्यासाठी आहे ना काय करायचं आहे, जी काय व्हॅल्यू आहे आता इथं 1 ओम दिला आहे बरोबर रेजिस्टन्स. मग याची आपल्याला व्हॅल्यू डिसाईड करावं लागते. तर इथं फर्स्ट नोडसाठी तुम्हाला काय करायचं आहे, याची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, I1 - I2 असा मल्टिप्लाय करतो आपण बरोबर 1 बरोबर ना. म्हणजेच 1 ओम इंटू 1 ओम 1 करंट म्हणजेच का 1 इंटू I1 - I2 कारण हा कॉमन नोड आहे. म्हणजे दोन्ही याच्यातून करंट पास होतो आहे बरोबर. असं घ्यायचं आहे पेपरसाठी. आणि ज्यावेळेस आपण नोड 2 आता मी इथं लिहितो फर्स्ट नोड झालं ना, इथं 1 ओम परत फॉर काही लिहितं सेकंड लूप. फॉर सेकंड लूपसाठी तुम्हाला इक्वेशन कसं घ्यायचं, सेम इक्वेशन राहील, फक्त इथं काही राहील I2 - I1 असं इक्वेशन असणार आहे. हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ही ट्रिक्स आहे तुमच्यासाठी, ही मी शोधली आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करतात ना, तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवशाल त्यावेळेसच एक्झाम्पल तुम्हाला इझी जाणार आहे सॉल्व करायला. बघा आता मी तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवतो ते कसं आहे. आता बघा लक्षात घ्या. आता इथं आपण फर्स्ट लूपसाठी इक्वेशन राईट करू. फर्स्ट लूपसाठी काय येईल 2I1 बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय येईल 1 बरोबर. 1साठी आपल्या लूपसाठी काय घ्यायचं आहे बघा, इथं मी सांगितलं आहे तुम्हाला लूपसाठी काय येईल 1I1 - I2 बरोबर. सॉरी आता मी व्यवस्थित राईट करतो. इथं 1I1 - I2 बरोबर. हे इक्वेशन आपण घेतलं. त्याच्यानंतर आता दुसरं काय दिसते मला दुसरीकडं, आता एवढंच 2 ओम इथं 1 ओम 2 असे. त्याच्यानंतर इथं बघा आता इथं +6 येईल बरोबर +6. त्याच्यानंतर इथं इकडून चालला आहे इकडं काय येईल -12 ओके इक्वल टू 0. मग ते हे साईननुसार आपण व्यवस्थित व्हॅल्यू वगैरे दिलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन रिराईट करायचं. मग बघा इथं 2I1 प्लस आता मी इथं काय करतो 1I1 मायनस काय येईल 1I2 आणि प्लस काय येईल 6 सॉरी इथं काय होईल मायनस होईल 6 - 12 - 6 इक्वल टू 0. मग आता इक्वेशन परत रिराईट करू. हे 2I1 प्लस 1I1 हे किती झाले 3I1 मायनस परत काय झालं इथं 1I2 -6 इक्वल टू 0. माझं इक्वेशन रिराईट केल्यानंतर 3I1 मायनस I2 आणि इक्वल टू 6 हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नाव देतं फर्स्ट. त्यानंतर आपल्याला हे झालं मी फर्स्ट लूपचं इक्वेशन हे लूप 1. त्यानंतर आपल्याला सेकंड लूपचं फाईंड करायचं आहे लूप 2 इक्वेशन. मग ते कसं फाईंड करायचं आहे बघा. मग आता त्यासाठी तुम्हाला ट्रिक्स तीच वापरायची. मग आता इथं 3I2 आहे ना, मग इथं 3 ओम आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता इथं लूप 2 चालू होतं म्हणजे इथं काय करंट कोणता पास होणार आहे I2 करंट पास होणार आहे. इथं या लूप 1मध्ये कोणता करंट पास होतो I1. आणि कॉमन नोडसाठी करंट आहे ना I2 - I1 किंवा I1 - I2 या डायरेक्शनवर अवलंबून असतं कोणता करंट कसा पास होतो ते. मग आता कॉमन करंट पास होतो. मग आता बघा आता लूप 2साठी इक्वेशन आपण कसं राईट करायचं तर ते बघा. आता इथं काय आहे 3I2 बरोबर प्लस त्याच्यानंतर काय येईल 5I2 बरोबर. त्याच्यानंतर इथं काय आता 1 आता इथं काय 1 हा सेकंड लूपसाठी इक्वेशन घेतो आहे. मग तो कसा राईट करायचा बघा असा इथं दाखवतो तुम्हाला. मग काय येईल 1 काय येईल I2 मायनस I1 बरोबर. आणि त्याच्यानंतर काय येईल इथं बघा आता प्लस का -6 येईल -6 येईल कारण हा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातो आहे म्हणून काय येईल -6 आणि इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन आपल्याला रिराईट करायचं. मग काय येईल 3I2 प्लस 5I2 बरोबर प्लस इथं काय येईल I2 मायनस काय येईल I1 आणि -6. मग हे किती झाले 8I2 बरोबर ना. 9I2 आणि इथं -I1 आणि -6. मग आता इक्वेशन रिराईट केल्यावर काय होतं मला -I1ची टर्म इकडे घ्यायची I1 आणि 9I2 इक्वल टू 6. हे इक्वेशन झालं माझं किती नंबरचं हे इक्वेशन सेकंड.
मग आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्सी ओपन करायची. म्हणजे मी तर कॅल्सीमध्ये दाखवणारच. कॅल्सीमध्ये काय करायचं, इथं मोडमध्ये जायचं. मोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं, इक्वेशनमध्ये गेल्यानंतर म्हणजे इथं 5 मोडमध्ये गेल्यानंतर 5 प्रेस करायचं तुम्हाला बरं का. 5 प्रेस केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन दिसल्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट नंबरचा दाबायचं आहे. मग तुम्हाला दाखवतो इथं मोडमध्ये जायचं. मोडमध्ये नंतर गेल्यानंतर इथं 5 नंबर दाबायचं इक्वेशन आणि इथं 1 दाबायचं आहे. 1 दाबल्यानंतर काय होतं आपल्याला हे येतं. मग आता हे 2 इक्वेशन आपल्याला इथं पुट करायचे. याच्यात पुट करायचे ए, बी आणि सी म्हणून. मग आता मी 2 इक्वेशन राईट करतो बघा. आता 3i1 - i2 = 6 आणि त्याच्यानंतर -i1 + 9i2 = 6. दोन्हीकडं 6 आहे. आता हे 3 ना हा एच्या जागेवर पुट करायचा आणि हा बीच्या जागेवर आणि हा कॉन्स्टंट सीच्या जागेवर. हा सेम ए, बी आणि सी. मग आपल्याला काय भेटणार आहे, इथं i1ची व्हॅल्यू भेटणार आहे आणि इथं काय भेटणार आहे आपल्याला i2ची व्हॅल्यू भेटणार आहे. मग आता ती कशी, तर बघा आता 3 टाकायचं. 3 = साईन दाबायचं -i1 म्हणजे i2 म्हणजे इथं काय, इथं याचा कोइफिशियंट नाही म्हणजे काय 1. त्याच्यानंतर 6 = 6. त्यानंतर काय येईल, परत खाली इक्वेशन काय येईल, -i1 म्हणजे काय येईल -1 बरोबर +9 आणि =6. हे झालं इक्वेशन राईट केलं. मग याचं आन्सर काय आलं तुमच्याकडं x म्हणजेच काय आला, म्हणजेच i1 काय आला 2.30. आपल्याला हा करंट आहे. मग करंट कशात मोजते, ॲम्पियरमध्ये. मी तर लिहितो ॲम्पियर बरोबर. त्यानंतर दुसरं काय आलं तर बघा मी तर पॉईंटमध्ये नाही, पॉईंटमध्ये काय येतं 0.92 0.923 किंवा 92पर्यंत लिहिलं तरी चालेल. हे काय आलं ॲम्पियर. मग हे आता हे 2 स्टेप फक्त आपल्याला 2 स्टेपमध्ये इक्वेशन सॉल्व केलं आपण, हे जे की खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता लेटेस्ट पेपरला आलेलं एक्झाम्पल, आता हे पण एक्झाम्पल मी इथं सेम ॲज इट इज एक्झाम्पल घेतले. इथं तुम्हाला काय करायचं आहे, लूप करंट इथं ॲप्लाय करायचं आहे आणि ॲप्लाय केल्यानंतर ते व्यवस्थित तुम्हाला इथं सॉल्व करायचं आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला आहे ना बेसिक्स गोष्टी मी ज्या सांगितल्या ना त्या महत्त्वाच्या आहे, त्या तुम्हाला जमल्या पाहिजे. मग हे तुम्हाला आहे ना इथं प्रॅक्टिस करायचं. हे एक्झाम्पल तुम्हाला मी इथं सॉल्व नाही करून दाखवणार, हे तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायचं आहे. आणि याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. याचा आन्सर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे की नाही. मग त्यानंतर आता हे जे आपण लेटेस्ट एक्झाम्पल बघणार आहे ना, हे 2024 पॅटर्नचं एक्झाम्पल आहे. हे कोणत्या पेपरमधलं आहे आय डोंट नो, बट मला हे एक्झाम्पल भेटलं आहे. तर मी हे तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे ते बघा. आता हे एक्झाम्पल सेम आपल्याला फर्स्ट याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला नोड ड्रॉ करायचे. आता नोड त्यांनी ऑलरेडी ड्रॉ केले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन राईट करायचं आहे. मग आता आपण डायरेक्ट इक्वेशन राईट करून आन्सर काढू. मग फर्स्ट आपल्याला इक्वेशन काढू. मग आता बघा फर्स्ट इक्वेशन काय येईल 2i1 बरोबर. 2i1 घेतला. आता हा 4 आहे ना, मग 4 आला, मग 4 ओम आहे बरोबर. मग 4साठी इक्वेशन काय करतो आपण, नोड 1साठी i1 - i2 हे कशासाठी, म्हणजे फर्स्ट लूपसाठी. आणि त्याच्यानंतर 4i2 - i1 हे कशासाठी घेतो, हे सेकंड लूपसाठी बरोबर ना. मग आता सेम तसंच घ्या 2i1 मग काय येईल 4i1 - i2 बरोबर. त्याच्यानंतर आता हे काय येईल 100 मायनस आहे ना, मायनस कंपॉझिट म्हणजे काय येईल -100 वोल्ट म्हणजे जसं काय बरोबर. मग आता इक्वेशन रिराईट करून घेऊ. 2i1 + 4i1 मायनस काय येईल 4i2 - 100 बरोबर. मग हे किती झालं 4 आणि 2 किती झालं 6. इथं काय झालं 6i1 - 4i2 = 100. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आपल्याला आता सेकंड इक्वेशन राईट करायचं. सेकंड इक्वेशन बघा काय, आता सेकंड इक्वेशन काय येईल 3i2 बरोबर. त्याच्यानंतर इथं सेकंड काय येईल 5i2. त्याच्यानंतर इथं आता हे लास्ट घेऊ आपण, त्याच्यानंतर इथं 4. आता इथं काय येईल 4 + 4 काय येईल i2 - i1 बघा. आता सेकंड लूपसाठी काय घ्यायचं आहे i2 - i1 आणि इथं बघा याचं साईन काय -2
मायनसकडून पॉझिटिव्हकडे चालला म्हणजे काय येईल -50 बरोबर. मग आता रिराईट करून घेऊ आपण. काय येईल हे किती झालं 8i2 बरोबर आणि प्लस 4i2 मायनस 4i1 -50 बरोबर. म्हणजेच हे काय येईल याचा आन्सर 8 आणि 4 किती झाले 12i2 मायनस 4i1 -50. मग काय करून घेतो आपण इक्वेशन रिराईट 4i2 मायनस इक्वेशन रिराईट कसं करायचं एक i1ची टर्म एक साईडला 4i1 प्लस 12i2 आणि इक्वल टू 50. मग आता ही इक्वेशन मी इथं दोन्ही राईट करून घेतो बघा 6i1 मायनस 4i2 बरोबर इक्वल टू 100. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय आलं -4i1 बरोबर प्लस 12i2 इक्वल टू 50. हे दोन इक्वेशन आले. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे कॅल्सीमध्ये बघा 6 पुट केला मी -4 इक्वल टू 100 बरोबर. त्याच्यानंतर -4 त्याच्यानंतर प्लस 12 आणि इक्वल टू 50. मग आता आन्सर काय आला आपलं म्हणजेच आपला जो काय i1 आहे तो किती आला 25 एम्पियर. त्याच्यानंतर i2 बघा i2 किती आला 12.5 i2 काय आला 12.5. खूप सिम्पल आहे. आता तुम्हाला जर याचे आन्सर जर चेक करायचे असतील तर कसं चेक करायचं मी तुम्हाला ते सांगतो. हा 6 इंटू i1 आहे i1चा करंट किती आला 25 मायनस मग 4 i2चा किती आला 12.5 आणि इक्वल टू किती 100. मग तुमचा इक्वेशन आन्सर किती आलं पाहिजे 100. मग ते कसं चेक करायचं आता याला आहे ना मी काय करतो मोड 1 इथं कॉम्प्लेक्स सिलेक्ट करतो. आता बघा 6 इंटू काय घेतला 25 मायनस 4 इंटू काय 12.5 बरोबर. मग याचा आन्सर किती येतं 100 बरोबर. 100 इक्वल टू 100 म्हणजे हे तुमचं ॲन्सर काय आलं बरोबर आलं. इक्वेशनमध्ये आपण ज्यावेळेस पुट करतो त्यानंतर अशा व्हॅल्यू चेक करत जा की तुम्हाला ॲन्सरचं डिटेक्शन होईल हे बरोबर आहे की नाही. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. आत्तापर्यंत आपण हे 4 एक्झाम्पल बघितले. ते तिसरं मी तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. तुम्ही कमेंट करून मला आन्सर सांगा. मग आपण चेक करू कोणाच्या बरोबर येतं की नाही. आता हे तुम्हाला मी 2 सांगितले. आता इथं पण बघा इथं नोड 1साठी मी काय घेतला 4i1 आणि इथं काय घेतलं नोड 2साठी 4i2 मायनस i1. मी सांगताना तुम्हाला विचारलो की हे का घेतलं आपण की आत्ता मी तुम्हाला इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये ट्रिक्सच्या याच्यात दिलेलं आहे तर ते माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे झालं. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये पण खूप इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लिहून दिल्या. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये थोडं राहिलं माझ्याकडून तर ते आन्सर बरोबर आहे फक्त पद्धत तुम्हाला सांगायची राहून गेली. तर तुम्ही व्यवस्थित ते सॉल्व करा. खूप इम्पॉर्टंट सम आहे. एक्झाम्पलला पेपरला विचारले जातात असे भरपूर ठिकाणी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना BEE भीती वाटते की पेपर अवघड येतो त्यासाठी त्यांनाही मदत होईल. पेपरसाठी किर्चॉफ्स लॉ हा कमीत कमी 6 मार्क्सला विचारले जातात. तुमचे 6 मार्क आत्ताच फिक्स करून घ्या आणि व्यवस्थित याच्यावर न्यूमेरिकल अजून प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.